एकत्रीकरण योजना आणि त्याची अंमलबजावणी याने लोकांना फायदा कमी आणि त्रास आणि नुकसानच जास्त झालंय, हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैवी वास्तव आहे. एकत्रीकरण योजना राबवताना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातनं निर्माण झालेले प्रश्न हे विविध स्तरांवर आजही प्रलंबित आहेत. आजही लोक त्या चुकांमधल्या दुरुस्ती होण्याकरता धडपडत आहेत. या संदर्भात एक महत्वाचा निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या प्रकरणामध्ये झालं काय होतं, तर एका व्यक्तीने खरेदी खताने 82 आर म्हणजे 82 गुंठा जमीन विकत घेतली. त्याच्यानंतर एकत्रीकरण योजना राबवण्यात आली. त्याच्यामध्ये त्या 82 ऐवजी 28 असं त्याचं क्षेत्र कमी करून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर दिवाणी दावा झाला. त्याच्यात त्याला त्या 82 गुंठ्याचं मालक ठरवण्यात आलं आणि त्या अनुषंगाने सगळी जी महसुली कारवाई होती ती सुद्धा करण्यात आली. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा हे मंत्री महोदयांकडे प्रकरण गेलं, तेव्हा काहीतरी तांत्रिक मुद्द्यांवर त्यांनी त्याचं प्रकरण फेटाळून लावलं आणि त्याच्या विरोधात पर्याय काहीही नसल्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. आता मुंबई उच्च न्यायालय आपल्या निकालात काय म्हणतंय ते बघूया. संबंधितांचे म्हणणे ऐकून व नोंदीवरील कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर याबाबत कोणताही वाद नाही की याचिकाकर्त्याने नोंदणीकृत खरेदी खताद्वारे 82 आर क्षेत्रफळाची मालमत्ता खरेदी केलेली होती. तसेच नियमित दिवाणी दाव्यामध्ये त्या दाव्यातील निर्णय आणि हुकुमनाम्यानुसार त्यास संबंधित मालमत्तेचा मालक घोषित करण्यात आलं होतं आणि त्या निकालाविरोधात कोणताही अपील वगैरे न झाल्यामुळे तो जो न्यायनिर्णय आणि हुकुमनामा आहे त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हेही निर्विवाद आहे की एकत्रीकरण योजनेपूर्वी याचिकाकर्ता 82 गुंठे जमिनीचा मालक होता. मात्र एकत्रीकरण योजना अंमलात आल्यानंतर महसूल नोंदीत त्याच्या नावावर केवळ 28 गुंठे जमीन दाखवण्यात आली. महसूल अधिकारी हे महसुली नोंदींचे संरक्षक असल्याने क्षेत्रफळात अशी घट कशी झाली याचं स्पष्टीकरण देणं त्यांचं कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांना चुकीच्या नोंदी ठेवल्याबद्दल याचिकाकर्त्याला जबाबदार धरता येणार नाही. एकदा याचिकाकर्त्याला 82 आर जमिनीचा मालक घोषित करण्यात आलं आणि तो त्या जमिनीच्या ताब्यात असल्याचं स्पष्ट झालं, तर महसूल नोंदी दुरुस्त करण्याकरता उशीर झाला. या कारणापासून त्याला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येणार नाही. तुकडेबंदी किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यापैकी कोणत्याही कायद्यात अशा प्रकारच्या नोंदी दुरुस्त करण्याकरता कोणतीही विशिष्ट कालमर्यादा निश्चित केलेली नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 300 अंतर्गत असलेला मालमत्तेचा अधिकार केवळ चुकीच्या महसुली नोंदींच्या आधारावर हिरावून घेता येणार नाही. सदर प्रकरण हे एकत्रीकरण योजना राबवताना क्षेत्रफळ कमी होण्याच्या प्रश्नाशी संबंधित आहे. अशा स्वरूपाचं हे एकमेव प्रकरण नसून अशा हजारो प्रकरणांमध्ये हा प्रश्न न्याय निर्णयाकरता प्रलंबित आहे. या दीर्घकालीन प्रश्नाचा विचार करण्याकरता काही तरतुदींचा संदर्भ घेणं आवश्यक आहे. सदर अधिनियम आणि त्या अंतर्गत बनवण्यात आलेल्या नियमांचा विचार करता जर धारकाच्या जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं किंवा त्याची जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर दाखवण्यात आली, तर अशा धारकास नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. एकत्रीकरण योजना लागू झाल्यानंतर नवीन हक्क नोंद तयार करून ती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 148 ते 149 यामध्ये नमूद पद्धतीनुसार दुरुस्त करणे एकत्रीकरण अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. महसूल संहितेतील कलम 148 ते 159 या तरतुदी तुकडेबंदी अधिनियमाला सुद्धा लागू आहेत. या नियमांमध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की एकत्रीकरण योजनेनुसार नवीन हक्क नोंद तयार करून ती संबंधित कलमांप्रमाणे दुरुस्त सुद्धा करण्यात येईल. या अधिनियमाचा उद्देश धारकाच्या जमिनीचं क्षेत्रफळ कमी करणं किंवा वाढवणं हा नसून एकत्रित नोंद तयार करून एकसंध सर्वेक्षण क्रमांक देणं हा आहे. अन्यथा मालमत्तेच्या अधिकारावर आघात होईल, जो अधिकार कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार आहे. उशिराच्या प्रश्नाबाबत विचार करता अधिनियमाची योजना याबाबत मौन आहे. म्हणजेच योजना आव्हान देण्यासाठी किंवा क्षेत्रफळातील घटी संबंधात हरकत घेण्याकरता कोणतीही कालमर्यादा अधिनियमात दिलेली नाही.
जमीनधारकाचा हा कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार असल्याने केवळ तांत्रिक कारणास्तव उशिराच्या आधारावर त्याचा उपाय नाकारता येणार नाही. ज्या सर्व प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ कमी झाले आहे किंवा एकाची जमीन दुसऱ्याच्या ताब्यात दाखवण्यात आलेली आहे, त्या सर्व प्रकरणांमध्ये आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली का, हे तपासणं आवश्यक आहे. अधिनियमांचा उद्देश क्षेत्रफळ कमी करणे नसून जमीन एकत्रित करणे हा आहे आणि ही प्रक्रिया करताना कोणाचीही जमीन जाणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेणं अपेक्षित आहे. जर कोणत्याही प्रकरणात शेतकऱ्याच्या जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं असेल तर नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे. ती नुकसान भरपाई प्रत्यक्ष दिली गेली का, योजनेनुसार वैध जमिनीची अदलाबदली झाली का, हेही तपासणं आवश्यक आहे. एखाद्या शेतकऱ्याने क्षेत्रफळ कमी झाल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यास अधिकाऱ्यांनी त्यासाठी ठोस कारण देणं आवश्यक आहे. केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास बाब आली नाही म्हणून चुकीची नोंद वैध धरता येणार नाही. एकदा क्षेत्रफळ कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर योजना अंमलबजावणीची नोटीस देण्यात आली होती का, संबंधित शेतकऱ्याचे क्षेत्रफळ पूर्वीच्या नोंदीच्या तुलनेत प्रत्यक्षात कमी झाले आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीच्या क्षेत्रफळातील बदलासंबंधी सर्व प्रकरणांमध्ये नोंदी दुरुस्त करणं हे अधिकाऱ्यांचे कर्तव्यच आहे. याकरता कायद्याने आवश्यक म्हणजे जे क्षेत्रफळ कमी झालं त्याकरता कायद्याने आवश्यक असलेली संमती कधीही घेण्यात आलेली नाही आणि ज्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ कमी झाले अशा शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. या कायद्यात नुकसान भरपाईची तरतूद आहे. ज्या शेतकऱ्यास मूळ जमिनीपेक्षा कमी बाजार मूल्याची जमीन देण्यात आली असेल त्यास नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे. कागदपत्रांचा विचार करता न्यायालयाच्या मते वरीलप्रमाणे आवश्यक प्रक्रिया कुठेही पाळण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि अव्यवस्थित अंमलबजावणीमुळे कोणत्याही धारकास त्याच्या जमिनीपासून वंचित करता येणार नाही. या प्रकरणात मंत्र्यांनी महसूल अधिकाऱ्यांचे आदेश रद्द करताना असं निरीक्षण नोंदवलं की याचिकाकर्त्याचे बाजूने झालेले खरेदी खत एका दिवाणी दाव्यामध्ये रद्द करण्यात आले होते. मात्र नोंदींचा अभ्यास करता असे कोणतेही निष्कर्ष नोंदवलेले नाहीत. उलटपक्षी सक्षम दिवाणी न्यायालयाने याचिकाकर्त्याचा मालकी हक्क अगोदरच घोषित केलेला आहे. त्यामुळे मंत्र्यांनी नोंदवलेले निष्कर्ष विकृत आणि कायद्याला धरून नसलेले आहेत. वरील सर्व चर्चेचा विचार करून आणि पूर्वीच्या नियमांप्रमाणेच मत स्वीकारून सदर याचिका मंजूर करण्यात येते आणि मंत्र्यांचे आव्हानित आदेश रद्द करण्यात येत आहेत. म्हणजे तुकडेबंदी तुकडेजोड कायदा, त्या अंतर्गत राबवण्यात आलेली एकत्रीकरण योजना, त्यामुळे झालेल्या क्षेत्रांमधलं कमी जास्त प्रकार, ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा म्हणून हा अत्यंत महत्वाचा निकाल आहे. या निकालाने काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित केलेल्या आहेत. एक म्हणजे मालमत्तेची मालकी हा कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा यांच्या म्हणजे महसुली अभिलेखांच्या किंवा महसुली कार्यालयांच्या गलथान कारभारामुळे कोणालाही त्याच्या मालकीच्या जमिनीपासून वंचित करता येणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा तुकडेबंदी तुकडेजोड कायदा आणि एकत्रीकरण योजना याचा उद्देश जमीन किंवा धारणा कमी जास्त करणं हा कधीच नाहीये, तर जमिनी एकत्रित करणं हा त्याचा उद्देश आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्याचं एकत्रितकरण योजनेमुळे नुकसान झालं असेल त्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आणि नियमांमध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा की एखाद्या एकत्रीकरण योजनेमुळे एखाद्याचं नुकसान झालं असेल तर त्या एकत्रीकरण योजनेत दुरुस्ती करण्याकरता कोणताही विहित कालावधी निश्चित केलेला नाही. म्हणजे एकत्रीकरण योजना झाल्यापासून अमुक एक कालावधीत तुम्ही दुरुस्ती करता अर्ज द्या, नाहीतर तुमचा अर्ज किंवा तुमचं प्रकरण मुदतबाह्य होईल, असं होऊच शकत नाही. कारण विहित मुदतच जर निश्चित केलेली नाहीये तर प्रकरण मुदतबाह्य होण्याचा प्रश्न उद्भवणारच नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ह्या सगळ्याची मुख्य जबाबदारी जी आहे
ती महसुली अधिकाऱ्यांवर आहे. त्यांच्या गलथान कारभारामुळे कोणाचंही नुकसान होऊन देता येणार नाही आणि जे काही घोळ झाले असतील, ते का झाले, त्याची ठोस कारणं या लोकांनी देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांचं किंवा ज्या वकिलांच्या पक्षकारांचं तुकडेबंदी, तुकडेजोड कायदा, एकत्रीकरण योजना याच्यामुळे नुकसान झालं असेल आणि त्यांना त्याविरोधात दाद मागायची असेल, तर त्यांनी अवश्य दाद मागितली पाहिजे. आणि शासनाच्या या एकत्रीकरण योजनेच्या अत्यंत वाईट अंमलबजावणीमुळे किंवा गलथान कारभारामुळे ज्यांचं म्हणून नुकसान झालेलं आहे, त्या सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी नुकसान भरपाईची मागणी केली पाहिजे. नुकसान भरपाईची जर तरतूद कायद्यात आहे, तुमचं क्षेत्र जर कमी झालेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. म्हणजे आम्ही वाट्टेल ते करू, आम्ही वाट्टेल तसे बोरू बहाद्दर काहीही कारभार करू आणि तुम्हाला काहीही मिळणार नाही. ही जी मस्ती आहे, या व्यवस्थेची ही मस्ती उतरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींकरता हा निकाल अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरू शकतो. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. या निकालाचे तपशील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य लिहिलेले मिळतील. धन्यवाद.